राजापूर आणि लांजा तालुक्यात किरण सामंत यांच्या नेतृत्वात महायुतीचा झंझावात पाहायला मिळाला। राजापूरमधील जिल्हा परिषदेच्या 6, पंचायत समितीच्या 12 तर लांजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 गणांमध्ये महायुतीचा भगवा फडकला। राजापूरमध्ये शिवसेना जिल्हा परिषदेमध्ये 6, पंचायत समितीमध्ये 10 तर भाजप 2 ठिकाणी विजयी झाली आहे। लांजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4ही जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवलाय तर पंचायत समितीच्या 7 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवलाय तर भाजपला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आलाय। लांजामध्ये राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातून शिवसेनेचा ठाकरेगड हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतून भुईसपाट झालाय। लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये ठाकरे गटाला एकही जागा मिळालेली नाही। अलिबागमध्ये 10 पैकी 9 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे। राष्ट्रवादी, भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाविरोधात शिवसेनेची ही दमदार कामगिरी पाहायला मिळते। मैं हूं डॉन। यस। आता आज खरं सांगू का, अनेकांनी गमजा मारल्या, पण आता माझ्या मतदारसंघ किंवा रायगडच्या मैं हूं डॉन, मीच डॉन। आता हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं। मंदरुळकोळे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या मृणाल महेश पाटील विजयी झाल्यात। भाजपला मोठा धक्का हा मानला जातोय। माथाडी कामगार नेते रणधीर पाटील यांच्या पत्नीचा अवघ्या 22 वर्षांच्या मृणाल महेश पाटलांनी पराभव केला। जिल्ह्यातील सर्वात लहान जिल्हा परिषद सदस्य म्हणून मृणाल महेश पाटील या ठरलेल्या आहेत। मोहोळ तालुक्यात कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना मोठा धक्का बसलाय। त्यांचा 1303 मतांनी पराभव झालाय। भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांचा कुरुल जिल्हा परिषद गटातून त्यांना विजय मिळालेला आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर पंचायत समिती गणातून भाजप उमेदवार असलम चौधरी हे विजयी झालेले आहेत। ही चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली होती आणि आता घोडेश्वर पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार असलम चौधरी विजयी झाले। परभणी जिल्हा परिषदेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं 54 पैकी 24 जागा जिंकून राष्ट्रवादीला धक्का दिला। परभणीत सत्ता स्थापनेसाठी भाजपला केवळ 4 जागांची आवश्यकता असून भाजप शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती मेघना बोर्डीकर यांनी एबीपी माझाला दिली। तर 16 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीचा विचार भाजप करत नसल्याचीही माहिती बोर्डीकरांनी दिली। आनंद होतोय। ग्रामीण भागातील लोकांनी आमच्यावरती विश्वास